ऐकलं मला आपलं ऐकलं का त्याला ऐकायचं नाही मला करायचं वेगाने चालत काबूमध्ये येऊ शकत नाही तसं मन आहे आपलं ते जर काय शहरावर पळायला चालू केलं की विचार नाही क्षणात इथं राहीन आता माझ्याजवळ क्षणात वस्तीगृहात जाईल किती जेवायचा टाईम झाला असं गप्पा झाला असं लगेच गावाकडे जाईल लगेच पुढं एखाद्या ठिकाणी ताईकडे जाईल लगेच मामाकडे जाईल एका ठिकाणी स्थिर नाही ते त्याला काबूत आणण्यासाठी ध्यान आहे काबूत म्हणजे त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ध्यान आहे ध्यान म्हणजे साधी गोष्ट नाही त्याच्यासाठी कोणताही पैसा लागत नाही काही असं मोठ्याले असे साधनं लागत नाही काही नाही शांत स्थितीमध्ये बसायचं आणि ध्यान श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा दमानं डोक्यातलं विचारता माझा मध्ये हळूहळू निघून जा इतकं सिम्पल पॉवर म्हणजे ते जसं जसं तिची आपली क्रिया वाढेल तसं तसं तुम्हाला हे होणार म्हणून तर आपण योग दिन साजरा करतो आपला योग घेऊन सगळं जग सुधारायला आणि आपले लोक जाडे व्हायलेले मोठे व्हायलेले आता बघा माझ्या शरीरामध्ये फरक बघा तुमच्या शरीरामध्ये फरक बघा माझी धावपळ बघा तुमची काहीच धावपळ नाही तरी तुमच्यापेक्षा मी उत्साही का योगामुळं बघतो नियमित त्याच्यामुळे नियमित योग व्यायाम तर करायचं पण योग मी नियमित करायचं आणि असं ध्यान लावायचं गावाकडे जेव्हा जेव्हा शिकवित माझं वेळ नाही वाजत येते वेळ वाजवता द्यायचा जिंदगीमध्ये आणि जेव्हा जेव्हा कधी असे प्रसंग मिळेल एकांतामध्ये असे ठिकाण पाहिजे पाण्याकडं निवांत ठिकाणी मग मनाची एकाग्रता वाढण्यासाठी फायदा होतो आणि एकदा का मनाची एकाग्रता वाढली की मन माणसाच्या